या पहिल्याच पॉवर प्लेचा षटकार 6 धावा. जाने आणि दुसऱ्या बाजूने अनिल मेजर सध्या बॅटिंग करण्यासाठी. हो याडी पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पुन्हा एकदा लाजबाब या अडीच्या पाला गेलं तर चांगली पुन्हा एकदा लाईन पकडत असताना चांगली गोलंदाजी येते. डॉट बॉल या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित अगदी त्या प्रकारे खेळ साकारत असताना या ओव्हरमध्ये पहिले षटक सध्या घेऊन येत असताना रोहित याडी ऑफसाइडला वर शॉट. बॉल चले मागे फिल्डर आहे उलफील्ड पाहिजे तितकी सुपरफास्ट नाहीये. टायमिंग पाहिजे तोपर्यंत रनिंग बिटवीन विकेट पुन्हा एकदा 2 धावा इथे ऍड करतील. ओव्हरची समाप्ती पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त. या पहिल्याच ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या ओनली 8 रन्स 8 धावा. ओव्हरची समाप्ती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला सध्या फिल्डर फॉरवर्डच्या दिशेने एक धाव घेण्याचा इरादा. तो धावसंख्या मिळणार नाहीये. येतो डॉट बॉल. पहिले षटक कमालचे राहिले. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करत असताना चांगला दमखम दाखवला कारण की धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा एक चौकार आल्यानंतर जाने सध्या वेगळ्या टच मध्ये बॅटिंग करत असताना ओहो याडी सध्या बॅटने ऑन साइडला हवेमध्ये बॉल. हिमांशु खाली. हिमांशु चुकी करणार नाहीये. पहिल्या विकेटचं पतन पहिला धक्का. टीम दे धक्का 1. फलंदाज आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. याडी बॉल थोडासा मिसफील्ड झाल्यानंतर बॉल टक्कर देऊन मिडोनच्या दिशेने जाईल. जो फील्ड करतील एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. सध्या वैयक्तिक ओपन होत असताना बॅटिंग करत असताना टीम अरुण सध्या बॅटिंग करण्यासाठी मैदानात तरुणच्या बॅटमधून सिंगल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर करते 9 याकडे भरते. पुढील बोलता पुन्हा एकदा ड्राईव्ह परंतु फिल्डर मिडोनला सध्या सेट आहे. धावसंख्या पुन्हा एकदा मिळणार नाहीये कारण की ज्या प्रकारे आकाशकडे भरपूर अनुभव आहे कुठल्या प्रकारे लेन सध्या यूज करावी. रिंगणाच्या आतमध्ये तितकी चांगली फिल्डिंगचा सेटअप करत असताना तितकी चांगली गोलंदाजी त्याच्या मार्फत ऑप्शनला बॉल पुन्हा एकदा ढकलत असताना जोपर्यंत बॉल फील्ड करते धावसंख्या पुन्हा एकदा 1 जे मिळेल. या खेळपट्टीवरती नक्की ज्या प्रकारे धावा येतात सिंगल डबल ने धावसंख्या स्कोर करते. पुढे जाण्याचा प्रयत्न नेहमीच प्रत्येक बॅटर कडून होत असतो. मोठी धावसंख्येची आवश्यकता प्रत्येक टीम कडे असते परंतु ज्या मॅच मध्ये चांगलं टार्गेट पाहिजे. अकुटपदा बोलतो ऑन साइड पुन्हा एकदा हिमांशु आहे इन ऍक्शन मध्ये. या सुद्धा पकडलं जाईल. आणखी एक धक्का. फलंदाज याडी अरुण बाद.
चांगली बॅटिंग आतापर्यंत चेतन साकारेल. याडी एलकातीने ऑप्शनला ढकलले. फिल्डर आहे जो तो बॉल फील्ड करतील. धावसंख्या मिळणार नाहीये. एक एक धावसंख्या गोळा करण्याचा प्रयत्न करतो या मॅच मध्ये. तितकी चांगली फिल्डिंग टाईट करत असणार टीम अफलातून कामगिरी आतापर्यंत. सातत्याने प्रयत्न आहेत की एक मोठा आकडा इथे सेट करावा, परंतु त्यामध्ये यश मिळेल की नाही मिळेल, परंतु प्रयत्न सध्या जारी आहेत दोन्ही बॅट्समन सध्या खेळत असताना. चेतन तितकं चांगले रेडर क्रिकेट सुद्धा खेळत असतो तो या मॅच मध्ये तितकी चांगली, कारण की प्रोफेशनल टेनिस क्रिकेट मध्ये नेहमीच बदली लागते. तेज तरार गोलंदाजी ऍक्शन मोड मध्ये नेहमीच असतो, पण या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना स्वतःला प्रोमोट केले त्याने. एक विकेट लवकर गमावली. नंबर 8 तिसऱ्या क्रमांकावर सध्या बॅटिंग करण्यासाठी टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते डबल 11 या क्रमवरती. चांगली बॅटिंग पाहिजे बोलतो यार. ओहो याडी पुन्हा एकदा ऑप्शनला कट करत असता चांगला फटका. बॉल पुन्हा एकदा चाललाय डीप पॉइंट मध्ये जो पण बॉल फील्ड करतील वेगाने. पुन्हा एकदा 2 धावा ते कंप्लीट होत असताना या 2 धावेच्या पद्धतीने टीमची धावसंख्या अजून पोहोचते 30. 13 धावा. ओव्हरची सुरुवात तितकी चांगली ओव्हरची आतापर्यंत पाहायला मिळते. ओहो लेंथ बॉल होता त्याच्यावरती पुन्हा एकदा षटकाराची मोहर येईल का? हिमांशूने ट्राय तर वेल ट्राय केलं, पण तो बॉल त्याला चकून बॉक्स बारच्या बाहेर. लगातो 6 षटकार. थँक्यू डीजे. षटकाराची मोहर इथे उमटवत असताना चांगला धमाका जिद्द घेऊन सध्या मैदानात एक येत असताना याडी सुद्धा हेलिकॉप्टर गॅप मध्ये बॉल नॉट फिल्डर बॉल चालले मागे फिर मिलेंगे चलते चलते चौकार. तर 3 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23. चेतन आक्रमक फलंदाजी करत असताना आतापर्यंत त्याचे चांगला धमाका धूमधडाका सादर करत असताना टीमची धावसंख्या 23. ओहो ओव्हर पिच बॉल होता. पुणे डाऊन साइड खेळण्याचा प्रयत्न, पण प्रॉपरली टायमिंग इथे मॅनेज झालेलं नाहीये. बॉल जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट 1 रन्स कंप्लीट होत असताना एक धाव इथे कंप्लीट केली जाईल बॅटच्या जोरावरती. चांगली इथे बॅटिंग करत असताना दोन्ही बॅटरला माहिती इथून जर एखादी विकेट गमावली तर आपल्या संघ जो आहे तो अडचणीमध्ये येऊ शकतो. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करण्यासाठी युवराज अजिंक्य डगआउट मध्ये आहे, जो मात्र आपल्या टीम साठी नेहमी तारणहार बनत असता चांगली केली त्याच्या मार्फत तो हा सामना आतापर्यंत चेतनचा राहील का? ओहो आडव्या बॅटने पुन्हा एकदा ऑन साइडला खेळत असताना चांगली बॅटिंग करत असताना एकच धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण जास्त काही मिळणार नाहीये. या एक धावच्या मदतीने स्ट्राइक रोटेट. दोन्ही फलंदाज सध्या एकाच एंडवरती नाहीये. दोन्ही फलंदाजांना माहिती स्कोर कार्ड जर चालू ठेवायचं असेल तर आपल्या धावेंचा गतीचा जो मात्र इथे धावसंख्येचा आलेख जो आहे तो उभा करण्यासाठी चांगली बॅटिंग अपेक्षित आणि त्या प्रकारे खेळ सध्या पाहायला मिळत असताना याडी डाऊन द ट्रॅक ऑफ साइडला फटका चांगला आहे गॅप मध्ये. हिमांशू पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना चांगली फिल्डिंग हिमांशूच्या मार्फत. हिमांशू या मॅच मध्ये तितकी चांगली फिल्डिंग करत असताना आतापर्यंत 2 झेल पकडले, तितकी चांगली कमालीची फिल्डिंग. टीमची धावसंख्या जम पोहोचते स्कोर करते 26-26. अफलातून कामगिरी आतापर्यंत दोन्ही टीमने या स्पर्धेमध्ये साकारत असताना पॉइंट टेबल मध्ये कोणतेही टॉप 4 संघ असतील, प्ले ऑफ मध्ये कोणते संघ खेळतील यामध्ये सर्वांचा पुन्हा एकदा नजरा लागल्या असतील. आता या ऑन साइडला टायमिंग तर स्पीड आहे, फील्डर डीप मध्ये नाहीये, बॉल चले मागे आणि हा बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग होईल असं वाटतं, पण त्यानंतर इथे
मला वाटते सेफ करत असताना चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते. 2च धावा मिळतील या 2 धावेच्या पद्धतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतोय. स्कोर कार्ड धावसंख्या पाहायला मिळते आता 28. याने पुणे धावा हुकण्याचा प्रयत्न कॅच इथे पकडता आलेला नाही. या बॉल फाईन लेगला चला पुढे पुणे जो बॉल फील करतील. रनिंग बिटवीन द विकेट पुणे 2 धावा ऍड होत असताना या रनिंग बिटवीन द विकेट तितकंच कमालीचं पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत चेतनचा आतापर्यंत या मॅच मध्ये ज्या प्रकारे परफॉर्मन्स राहिला चांगली बॅटिंग करत असताना नेहमीच आपल्या टीम साठी तितकं चांगलं कमालीचं क्रिकेट खेळत असताना याडी फुलटोस बोलतो ऑफसाइड आहे. इथे फटका तर चांगला आहे पण फिल्डर याडी निवडत असताना जोपर्यंत फील्ड करतील आणखीन 2 धावा इथे कंप्लीट केले जातील. अंतर मोठा आहे. ओव्हरची समाप्ती 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 32 32 धावा 4 ओव्हर समाप्त. पाणी लगेचच घेऊन जायचं आहे मैदानात. 100 रन मला वाटतं आहे. एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल म्हणजे टीमची धावसंख्या 31 31 धावा. ओहो याडी ऑनसाइड खूप चांगली फिल्डिंग सेकंड डे मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न पण त्यामध्ये यश आलेलं नाहीये. चांगली फिल्डिंग एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. यश सध्या बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना पहिलं षटक वैयक्तिक हाताळण्याची जबाबदारी स्वीकारत असताना चांगली गोलंदाजी त्याच्या मार्फत अपेक्षित टीमची धावसंख्या स्कोर कधी जाऊन पोहोचते ऑन दी बर्ड 32 32 धावा. चांगली खेळी साकारावी लागेल एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी. ओहो सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुणे द प्ले अँड मिस वर थोडासा स्विंग झाल्यानंतर स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी यश सध्या आहे ट्रॅक मध्ये 5 षटक पुणे द घेऊन येत असताना या ओव्हर मध्ये तितके चांगली कमालची कामगिरी त्याच्या मार्फत पाहायला मिळते. तो सोबत चेतन एकाक्रमक फलंदाज त्याचा बॅट पण आतापर्यंत एक षटकार एक चौकार. सरळ बॅटने ऑनसाइड पुणेचा चांगला फटका जोपर्यंत बॉल हिमांशू पकडेल नवसंख्या फक्त एकच.
4 बॉलचा खेळ समाप्त आतापर्यंत या ओव्हरमध्ये. यस तितकी चांगली गोलंदाजी करत असताना या ओव्हरच्या दरम्यान हा बॉल लॉंग स्टॉपच्या दिशेने चाललाय. फिल्डर मागे आहे पण तो बॉल अडवता येणार नाहीये. बॉल जोपर्यंत स्टॉप होईल अगदी सीमारेषा गाठत असताना बॉल सीमा पार 4 धावा चौकार. थँक्यू डीजे. वाईट प्लस 4 म्हणजे टोटली 5 धावा ऍड झाल्यानंतर टीमची धावसंख्या 39-39. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली पण तो चुकी झाली. यार ऑफ साइडला स्ट्रेट डाउन द ग्राउंड नॉट ऑल बाय फिल्डर. इट्स अ 4 रन 4 रन. शेवटच्या बॉल या षटकातील टीम सुद्धा संख्या जाऊन पोहोचते. स्कोर करते 43-43. अफलातून बॅटिंग करत असताना आतापर्यंत या मॅच मध्ये चेतन सीएमचा राजा पण हा बॉल सुद्धा बाहेरच गेला असता पण इथे नशिबाने साथ दिलेली नाहीये. डेड बॉल. टीमची धावसंख्या स्कोर करते 43-43. संयम सध्या आहे. संयमाने क्रिकेट खेळत असताना चेतन चांगली कन्सिस्टन्सी दाखवत असताना चांगला ऍव्हरेज त्याच्या बॅट मधून. हा बॉल सुद्धा ऑन साइड टाकण्याचा प्रयत्न. बॉल पण इथे बॅट मध्ये आलेला नाहीये. हा बॉल जोपर्यंत स्टॉप करते तोपर्यंत 1 धाव. ओव्हरची समाप्ती 5 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 44 धावा. आतापर्यंत टीम आयु 11 मापुरा या मॅच मध्ये जय महाराष्ट्र या टीमची परिस्थिती आहे. आतापर्यंत बॅटिंग करत असताना 44 धावा. विकेट गमावले 2. पाचवचा खेळ इथे समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम धावसंख्या 44 तितकी चांगली कामगिरी करत असताना या मॅच मध्ये टीम जय महाराष्ट्र. ओहो याडी खडे खडे बॉल उडवण्याचा प्रयत्न. टप्पा पुणे एकदा लाजबाब याडी हिमांशू या ओव्हरमध्ये येत असताना हिमांशूकडे तितके चांगली क्लास ऑफ दी पार्ट गोलंदाजी करत असताना खूप चांगली लेंथ अँड लाईन अफलातून गोलंदाजी दाखवत असताना दुसऱ्या बाजूने संयम सध्या दाखवलाय चेतनने. संयम हा खूप कडवट शब्द आहे पण जो मात्र संयमाचा क्रिकेट खेळतो त्याला मात्र एकदम गोड फळ नक्कीच मिळताना त्या गोड फळाचा आस्वाद आतापर्यंत घेत असताना चेतन चांगली बॅटिंग त्याच्या मार्फत टीमची धावसंख्या स्कोर कधी जाऊन पोहोचते 44 अफलातून खेळी 44 धावसंख्या. ओहो याने बॉलमध्ये फिल्डर खाली पण नो चान्स इथे आहे. हाफ चान्सेस जोपर्यंत बॉल फिरकातील आणखीन 2 धावा ऍड होतील. चांगली खेळी आतापर्यंत सेट होत असताना धावा इथे गोळा करण्यासाठी तुम्हाला धावायचं आहे कारण की चौकार षटकार जास्त येत तर नाही येत. सिंगल डबल ज्या प्रकारे तुम्हाला इथे गोळा करायचा त्याच्यासाठी प्रयत्न तुम्हाला करावे लागतील आणि तो प्रयत्न सध्या करत असताना प्रत्येक बॉलवरती या मॅच मध्ये धावा आता काढणं खूप महत्वाचं असेल. बोलते यार आउट विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुणे टप्पा पर्यंत विकेट किपरच्या हातामध्ये निराश सध्या चेहऱ्यावरती आहे. आकाश ज्या प्रकारे अपेक्षा केली बॉल पकडला असता तर कदाचित चेतनला आपली बॅट क्रीज जी आहे ती सोडावी लागली असती पण या मॅच मध्ये कॅच पकडता आलेली नाहीये. निराश सध्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे तोपर्यंत डॉट बॉल. टीमची धावसंख्या 46 चांगली इथे गोलंदाजी. हिमांशू पुणे तयार. पुढचा बॉल. ओहो याने स्पीड टायमिंग ऑन साइडला यस जोपर्यंत बॉल बदल 2 धावा घेण्याचा इरादा यामध्ये पुन्हा एकदा यश मिळेल.
चांगली पुन्हा एकदा फेकी सीधा घेण्याचा प्रयत्न 3 धाव मिळतील का 3 धाव घेण्याचा प्रयत्न तो याडी चेतनची खेळी समाप्त फलंदाज चेतन मैदानाच्या बाहेर बाद पॉवर हिटर बॅटिंग करण्यासाठी पिच हिटिंग साठी पुन्हा एकदा मैदानात दाखल युवराज हो शॉर्ट लेंथ वरती ओनसला पुन्हा एकदा इथे अकुटपदा बोलतो त्याच्यावरती पुन्हा एकदा रीड करत असताना चांगला बॉल पुन्हा एकदा कट करत असताना मिड विकेटला चाललाय फिल्डर डीप मध्ये पुन्हा एकदा येईल जो पण बॉल फीड करते धावसंख्या पुन्हा एकदा एकच इथे बहाल केली जाईल धावसंख्या जाऊन पोहोचतो 49 49 6 षटक सध्या पाहायला मिळतं चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते टीम जय महाराष्ट्र पंच बॉल झाले की शेवटचा बॉल अजून आहे बॉलर पुन्हा एकदा तयार होत असता हिमांशू आतापर्यंत चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये पाहायला मिळते कारण की ज्या प्रकारे धावा इथे जास्त खर्च केलेला नाहीये इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याच्या मार्फत पाहायला मिळते कारण की संघाचे दारोमदार जेव्हा जेव्हा असते खांदे मजबूत करत असतात ओहो वेगवान मारा प्रचंड वेग गतिमान बॉल ओव्हरची समाप्ती 6 ओव्हर कंप्लीट 6 ओव्हरचा खेळ ते समाप्त या 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जो पोहोचते 49 49 हॅलो 6 षटक समाप्तीनंतर धाव संख्या झाली होती 49 आतापर्यंत एक नक्कीच चांगली फलंदाजी जय महाराष्ट्र संघांकडून बघूया पुढील षटक घेऊन आलेले आहेत दिवेश मारा करतील जानी बघूया पहिला चेंडू आता मात्र पुढे टाकले चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र थोडासा लांब पडताना चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये एक धाव एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 50 बघूया पुढील चेंडू मारा करतील युवराज एक आक्रमक बल्लेबाज आता मात्र स्लॉट मध्ये बॉल आणि पाठवलाय पार्किंग स्पॉट मध्ये चेंडू जातोय सरळ सीमा पार षटकार एक चांगला फटका युवराज यांच्या फळीतून एक आक्रमक रूप धारण करून युवराज फलंदाजी करताना आता मात्र शॉर्ट पिच बॉल होता मात्र युवराज यांना काही समजला नाही गतीमध्ये थोडा बदल
एक निर्धाव चेंडू. बघूया पुढील चेंडू. आता मात्र आणखीन एक शॉर्ट चेंडू. त्याला दिले भिरकावून. त्याच्याकडे क्षेत्ररक्षक. तिथून पैकी येईपर्यंत 2 धावा. आणि या 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 58. आता मात्र आणखीन एक शॉर्ट चेंडू. चेंडूला दिले फेकून. त्याच्याकडे क्षेत्ररक्षक. मात्र त्याच्याकडून होते थोडीशी चुकी. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. पुढचा सामना एनआर फायटर आणि नागगिरी चॅलेंजर्स. आता मात्र चेंडूवर क्षेत्ररक्षक आणि कोणतीच चुकी नाही. एक मोठा मासा जाळाला. युवराज फलंदाज होईल बाद. हॅलो, एनआर फायटर आणि नागगिरी चॅलेंजर्स दोन्ही कर्णधार. नाणेफेकीसाठी यावे. आता मात्र शेवटचे षटक घेऊन आले हिमांशू आणि युवराज यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात ऋतिक. एक आक्रमक फलंदाज. तोही मोठे फटके मारू शकतो. आता मात्र पुढे टाकले चेंडू. चेंडू दिले भिरकावून. चेंडू जमिनीला गुदगुले करत क्षेत्ररक्षकाच्या हातात तिथून पैकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 रनांनी धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 62. बघूया हिमांशू यांचा पुढचा चेंडू. मारा करतील जानी. आता मात्र वेगवान चेंडू. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जानी यांचा. मात्र चेंडू काही फळीवर आला नाही. फलंदाज होईल बाद. आणि एक आणखा गडी बाद. चांगली ओव्हर हिमांशूकडून शेवटचं षटकामध्ये. थँक्यू डीजे. आता 22 यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात रुपेश. एक आक्रमक फलंदाज. तोही मोठे फटके मारू शकतो. बघूया शेवटच्या ओव्हरमध्ये किती रन काढतील. आता मात्र एक आणखीन वेगवान चेंडू. मात्र त्रिफळा उद्ध्वस्त.
फलंदाज होईल बाद. यष्टनला लागून गेलेला चेंडू आणि हिमांशूंनी आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय. आतापर्यंत 3 गडी त्यांनी हॅट्रिक केलेले आहेत, त्याचं कौतुक. नागगिरी चॅलेंजर्स आणि एनआर फायटर दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स कडे यावे. बघूया आता रुपेश यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात एक धडाकेट बल्लेबाज मनीष. बघूया हिमांशू यांचा पुढील चेंडू. चांगला षटक हाताळताना हिमांशू. एक आणखी शॉर्ट चेंडू मात्र हातू मध्ये एक आणखीन फलंदाज बाद ऋतिकच्या स्वरूपात. आता मात्र ऋतिक यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात ऋषिकेश. हिमांशूंनी आतापर्यंत 4 गडी बाद करून डबल हॅट्रिक घेतलेली आहे. आता मात्र एक दिशाहीन चेंडू मध्ये उसळी जास्त. पंच घोषित करतात वाईट चेंडू, खराब चेंडू. 4 गडी बाद म्हणजे डबल हॅट्रिक. बघूया पुढील चेंडू. आता मात्र आणखीन शॉर्ट चेंडू दिले ऋषिकेश यांनी फेकून. शेवटच्या चेंडूवर येतोय मोठा फटका, षटकार. हॅलो धाव संख्या झालेली ती 69 जिंकण्यासाठी
त्याचा पाठलाग करण्यासाठी पहिले फलंदाज मैदानात दिवेश आणि राजू आणि पहिला षटक हाताळताना युवराज. बघूया स्ट्राईक वर आहेत दिवेश, नॉन स्ट्राईक वर आहेत राजू. पहिला चेंडू, चेंडू मध्ये उसळी जास्त, चेंडू जातो सरळ कीपरच्या हातात. निर्धाव चेंडू, चांगला चेंडू युवराजांचा. चेंडू मध्ये जरा जास्त उसळी जास्त होती, चेंडू सरळ कीपरच्या हातात. पिचचा थोडासा फायदा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. बघूया पुढील चेंडू. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू आणि फलंदाज होईल बाद. रनआउटच्या स्वरूपात चांगला थ्रो जानी यांचा. एक खराब रनिंग बिटवीन द विकेट आणि त्याच्या स्वरूपात राजू रनआउटच्या स्वरूपात डगआउट मध्ये परतताना त्याची जागा सांभाळण्यासाठी मैदानात आकाश. आशागड मधील एक नामांकित खेळाडू, चौकार षटकार मारण्याची ताकद. बघूया युवराजांचा पुढील चेंडू मारा करतील दिवेश. आता मात्र फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस होता, त्याला हलकीशी दिशा दिलंय आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात तिथून पैकी येईपर्यंत एक धाव. आणि या एका धावेने संघाचं खातं उघडताना बघूया पुढील चेंडू मारा करतील आकाश. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू, चेंडूला हलकीशी दिशा दिली, चेंडू जातोय गली रिजन मध्ये. त्याच्या मागे क्षेत्ररक्षक धावताना तिथून पैकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. चांगले रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 रनांनी धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचली होती 3 आकड्यांवर. बघूया आकाश यांच्यासाठी पुढचा चेंडू युवराजांचा. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूला दिले भिरकावून, चेंडू खाली क्षेत्ररक्षक चेतन त्याची फेकी येईपर्यंत एक धाव. दुसरा रनाचा प्रयत्न नाही. बघूया पुढील चेंडू. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र फलंदाजांनी कोणतीच धाव नाही आणि षटक समाप्त. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 4 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगलं षटक टाकताना युवराज.
बघूया पुढील षटक पॉवर प्लेचे षटक राहील. घेऊन आले चेतन, वेगवान गोलंदाज मारा करतील आकाश. आता मात्र चेंडूमध्ये सोयी कमी. यष्टिरक्षकाकडून होते चुकी. तोपर्यंत एक धाव, एक चोरटी धाव आकाश आणि दिवेश यांची. पहिला चेंडू चांगल्या टप्प्याचा चेंडू होता. बघूया पुढील चेंडू. आता मात्र चेंडू मध्ये उसळी जास्त, फिल्डर कडून होती चुकी. तोपर्यंत एक धाव आणि बघूया क्षेत्ररक्षकाकडून आणखीन चुकी. तोपर्यंत 2 धावा. आणि या 2 धावे धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या आकड्यांवर. नागझरी आपला निर्णय लवकरात लवकर कळवावा. बघूया पुढील चेंडू चेतन यांचा दिवेश यांच्यासाठी. आता मात्र आणखीन शॉर्ट चेंडू, त्याला हलकीशी दिशा दिली. चेंडू जाते सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. क्षेत्ररक्षक मनीष त्यांची पैकी येईपर्यंत एक धाव. बघूया पुढील चेंडू चेतन यांचा. आता मात्र ब्लॉक पद्धतीचा चेंडू, त्याचे उत्तर प्रत्युत्तर आकाशकडे काहीच नव्हतं. निर्धाव चेंडू. आणखीन एक चांगला चेंडू. आकाश यांना चेंडू काही समजत नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू. आता मात्र आणखीन एक चांगल्या टप्प्याचे चेंडू. त्याच्याकडे आकाशकडे काही प्रत्युत्तर नव्हतं या चेंडूवर. आणखीन एक निर्धाव चेंडू आणि षटकाची समाप्ती. या 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 8. एक गडी बाद. आता मात्र चेंडू मध्ये उसळी जास्त. पंचांनी घोषित केलेला आहे. खराब चेंडू, डिशाईन चेंडू, वाईट चेंडू. आतापर्यंत चांगलं षटक हाताळताना ऋषिकेश, मात्र हा खराब चेंडू होता ऋषिकेश यांचा. आता मात्र एक आणखी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि चेंडू क्षेत्ररक्षक फलंदाज होईल बाद दिवेशच्या स्वरूपात.
आता मात्र दिवेची जागा सांभाळण्यासाठी मैदानात यश चौकार षटकार मारण्याची ताकद यश मध्ये आहे. बघूया ऋषी यांचा पुढील चेंडू. आता मात्र सन्मान देताना चेंडूला चांगला चेंडू होता ऋषी यांचा, त्याला सन्मान दिलाय. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू खाली क्षेत्ररक्षक त्याची फेकी येईपर्यंत एक धाव. आता मात्र क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. बघूया ऋषी यांचा पुढील चेंडू मारा करतील आकाश. आता मात्र आणखीन एक शॉर्ट पद्धतीचे चेंडू त्याला हलकसं गटवलंय. एक चांगला थ्रो होता, जर रस्त्यांना लागला असता तर फलंदाज बाद झाला असता. जर या चेंडूवर ऋषिकेश यांनी यशचा त्रिफळा उद्ध्वस्त केला तर 201 रुपयांचे पारितोषिक आलेलं आहे भाविक यांच्याकडून. पुढील चेंडू ऋषी यांचा. आता मात्र यष्टांवर मारण्याचा प्रयत्न, परंतु यशकडे याचं काहीच प्रत्युत्तर नव्हतं. एक आणखी निर्धाव चेंडू. तीन षटक समाप्तीनंतर धाव संख्या होती 11. आतापर्यंत चांगले षटक. आतापर्यंत चांगले षटक हाताळताना जय महाराष्ट्र संघांकडून पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा. चांगले असे षटक ऋषी यांच्याकडून. बघूया पुढील षटक घेऊन आले चौथं षटक. चेतन वैयक्तिक दुसरं षटक. आता मात्र आणखीन एक आपटलेला चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. डोक्याच्या वरच्या चेंडू निर्धावचे सॉरी वाईट चेंडू. पंचांनी घोषित केलेला वाईट. बघूया पुढील चेंडू. आता मात्र वेगवान चेंडू. आकाश याच्याकडे काहीच प्रत्युत्तर नव्हतं त्या चेंडूवर. निर्धाव चेंडू.
बघूया पुढील चेंडू. आता मात्र या वर्षी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू मात्र जातोय लॉंगनच्या दिशेनं, तिथून पैकी येईपर्यंत एक धाव. आणि या एका धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या आकड्यावर. जर जिंकायचे असेल तर तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. आता मात्र मोठा फटका येताना चेंडू जातोय सरळ स्टेटच्या दिशेने, सीमा पार, चौकार, चांगला फटका यशच्या फळीतून. चेंडू होता मात्र वेगवान उत्तर त्याला दिले चौकाराच्या स्वरूपात. बघूया पुढील चेंडू. आता मात्र आणखीन चेंडू आपटलाय आणि चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. पंच घोषित करतात निर्धाव चेंडू, चांगला चेंडू. चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू चेतन यांचा. बघूया पुढील चेंडू. आता मात्र यष्ट्या गोल, फलंदाज होईल फुल.
प्रफुल्ल दास कुठे पण असतील मंडळात यावे. बघूया पुढील षटक घेऊन आलेत युवराज वेगवान गोलंदाज. चेंडू फिरवण्याची ताकद मारा करतील हिमांशू. नॉन स्ट्राईकला आहेत आकाश. आता मात्र मारण्याच्या नादात चेंडू जातोय सरळ लॉंग लेग बाउंड्रीकडे. तिथून पैकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. चांगले रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावे धावसंख्येवर धावसंख्या झालेली ती 20 या आकड्यांवर. बघूया युवराज यांचा पुढील चेंडू मारा करतील हिमांशू. आता मात्र फटका चांगला आहे. चांगला फटकेला चांगला सन्मान. चेंडू जाते सरळ सीमापार चौकार. चेंडू होता त्याला चांगले सन्मान चौकाराच्या स्वरूपात. पुढील चेंडू आता मात्र वेगवान चेंडू. चेंडू मध्ये उसळी कमी. चेंडू जाते सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. बघूया पुढील चेंडू. आता मात्र मारण्याच्या दादात बॉडीला अजून चेंडू जातोय सरळ गली रिजन मध्ये चौकार. नशिबाचा चौकार. चांगला चौकार. बघूया युवराज यांचा पुढील चेंडू. चांगला फटका. चेंडू जातोय सरळ सीमापार षटकार. खराब चेंडू होता. चांगला सन्मान षटकाराच्या स्वरूपात. थँक्यू डीजे. आता मात्र 19 चेंडू 36 रनांचं आव्हान. असे चांगले फटके तुम्हाला मारावे लागतील जिंकायचे असेल तर आलिया फायटर. बघूया पुढील चेंडू. फुलटो चेंडू. चेंडू मध्ये भिरकावून मात्र पंचांनी घोषित केले आहे. खराब चेंडू. नो चेंडू आणि 2 डिक्लेअर. टोटल 3 रन. आणि या रनांनी धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 37. बघूया पुढील चेंडू. आता मात्र बॉलरवर प्रेशर. खराब चेंडू. वाईट चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 38. आता मात्र आणखीन एक वेगवान चेंडू. टप्पा पडून उसळी घेताना चेंडू. निर्धाव चेंडू. आता 18 चेंडू 32 रनांचं आव्हान.
मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल आलिया फायटर या संघाला. जिंकायचे असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. एक मोठा फटका तुम्हाला सामन्यात आणू शकतो. पुढील षटक घेऊन आलेत अनिल. चेंडू फिरवण्याची कला आहे त्यांच्याकडे. बघूया पुढील चेंडू अनिल यांचा. आता मात्र चेंडू पडून जमिनीचा लगेच जाणारा चेंडू. निर्धाव चेंडू. चांगला चेंडू होता. बघूया पुढील चेंडू. आता मात्र हलकीशी दिसायला दिले. चेंडू जात आहे गली रिजन मध्ये. तोपर्यंत एक धाव आणि दुसरी धाव ही कंप्लीट. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. आकाश आणि हिमांशू यांचं चांगला चेंडू होता. त्याला हलकीशी दिसायला दिली. आता मात्र समीकरण बदलताना 16 चेंडू 30 धावा. फुल टॉस चेंडू. चेंडूला दिलाय बिरकावून. त्याच्या खाली क्षेत्ररक्षक. तिथून पेगेपर्यंत एक धाव. हे असतं प्रेशर. चांगला चेंडू मात्र त्याच्या हातात काय आला नाही ऋतिक यांच्या. बघूया पुढील चेंडू. आता मात्र मारण्याच्या नादात बॅटीची कडा. फलंदाज होईल बाद. हिमांशूच्या स्वरूपात. बॅक टू डगआउट. बघूया हिमांशूची जागा सांभाळण्यासाठी मैदानात शुभम. एक लेफ्ट हँडेड बॅट्समन. आता मात्र जिंकण्यासाठी 14 बॉल 29 रनांची गरज. आता मात्र चेंडूला हलकं वलन देताना चेंडू जातो सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. चांगला चेंडू अनिल यांचा. आता मात्र आणखीन एक चांगला चेंडू. शुभम यांना काही समजलं नाही. चेंडू जाते सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. आता मात्र 12 चेंडू 29 रनांची आवश्यकता. आता मात्र जिंकायचे असेल तर 14.5 म्हणजे 14.5 याच्या सरासरीने तुम्हाला धावा प्रत्येक ओव्हर मध्ये बनवाव्या लागतील.
बघूया पुढील षटक घेऊन ऋषिकेश पहिला चेंडू वेगवान चेंडू टप्पा काढून यष्ट्यांच्या बाहेरचे चेंडू पंच घोषित करतात. खराब चेंडू दिशान चेंडू वाईट चेंडू. आता मात्र 12 चेंडू 28 रनची आवश्यकता. फुल टॉस चेंडू चेंडूला दिले भिरकावून चेंडू जाईल सरळ सीमा पार षटकार. थँक्यू डीजे. खराब चेंडू होता त्याला चांगलं प्रत्युत्तर. आता मात्र समीकरण बदलताना 11 चेंडू 22 रनची आवश्यकता. आता मात्र बॅटीची कडा चांगला घेतलाय झेल फलंदाज होईल बाद आकाशच्या स्वरूपात. थँक्यू डीजे. आता मात्र पुन्हा समीकरण बदलताना 10 चेंडू 22 रनांची आवश्यकता. चांगलं कमबॅक ऋषियांचा. पहिल्या चेंडूवर षटकार केला होता मात्र दुसऱ्या चेंडूवर आकाशांची विकेट काढून दिली त्यांनी. बघूया पुढील चेंडू फुल टॉस चेंडू मात्र चेंडू बॅटीवर काही आला नाही तोपर्यंत 2 धावा. चांगला चेंडू होता. हा चेंडू तुम्ही षटकार मारला असता तर नक्कीच तुम्ही मॅच मध्ये इन झाले असता. अजून पण तुम्हाला चान्स आहे. जर जिंकायचे असेल तर तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील आलिया फायटर्स. आता मात्र समीकरण आणखी बदलताना 9 चेंडू 20 रनांची आवश्यकता. आता मात्र शॉर्ट पिच मध्ये चेंडू चेंडू सरळ पायांवर आदळताना फलंदाज सरळ यष्ट्यांसमोर फलंदाज आणखीन एक फलंदाज बाद.
पंचांशी वादावाद करू नये, नाहीतर पेनल्टीला सामोरे जावं लागेल. पंचाशी वादावाद करू नये. जय महाराष्ट्र संघ, तुम्ही बोलले तर तुम्हाला पण पेनल्टीला सामोरे जावे लागेल. आलिया फायटर्स, तुम्ही बाहेरून बोलले तर तुम्हाला सुद्धा पेनल्टीला सामोरे जावे लागेल. बघूया रवी यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात छोटा पॅकेज बडा धमाका रोहित. आता मात्र पुन्हा यष्टांची हवेत आणि ऋषीयांनी घेतलेले हॅट्रिक. थँक्यू डीजे. आता मात्र समीकरण बदलताना 20 चेंडू, सॉरी 20 धावा 6 चेंडू. बघूया शेवटचे षटक घेऊन गेलेत. ऋतिक मारा करतील. शुभम 6 चेंडू 20 रनांची आवश्यकता. बघूया जिंकायचे असेल तर मोठे फटके मारावे लागतील. पहिला चेंडू मारण्याच्या नादात चेंडू जातोय आकाशाला गवसणी घालताना, मात्र फलंदाज होईल बाद. आता मात्र शेवटच्या घडी अनिस खान यांनी षटकार मारला तर संदेश यांच्याकडून 500 रुपये, सॉरी 200 रुपये. शेवटच्या घडी येईल मैदानात. बघूया आता मात्र बघूया यष्टीकडून चुकी. तोपर्यंत एक धाव 95 घोषित केलेला आहे. खराब चेंडू, वाईट चेंडू. आता मात्र समीकरण बदलताना 5 चेंडू 18 रनांची आवश्यकता.
आता मात्र आणखीन एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. आता मात्र 4 चेंडू, 18 रनची आवश्यकता. आता मात्र पुन्हा एकदा हलकासा गटावलाय चेंडूवाली क्षेत्ररक्षक, त्याच्याकडून होती चुकी. तोपर्यंत शेवटचा गडी होता, तोही देखील बाद.